प्रथम आपण जाणार आहोत आपल्या मंदिरामध्ये कुलदेवतेला वंदन करून मंदिरामध्ये जाणार आहोत, श्रीराम मंदिरामध्ये। ही भाजी बघा किती आहे, काय मावशी काहीतरी म्हणते, सोड्यांचा कालवण। आज बुधवार आहे। श्रीरामांचं दर्शन करते बघा। प्रभू श्रीरामाला विडा ठेवताना आणि लग्नपत्रिका ठेवताना नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मयुरीचा शुभविवाह गुरुवारी म्हणजेच उद्या 12 तारखेला ठीक 1:30 वाजता 1:35 तिचा शुभविवाह आहे। आणि आज आहे मयुरीची हळद आणि मयुरीच्या हळदीसाठी आपल्या जान्हवी भार्गवी सुद्धा सजलेले आहेत बघा। जान्हवी भार्गवी, इकडे निकिता आहे ही बघा, आणि यांच्या बहिणींची एक मॅचिंग सुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आपले ताई सुद्धा इकडे आलेली आणि सगळे आपले वराड मंडळी तर पाहायला मिळणार आहेत। सर्वजण आता हळदीसाठी तयार झालेले आहेत। आमची आजी ही बघा, वाघे आजी पण दिसते, आजोबा दिसत आहेत, सर्वजण। आज आपल्याला आमच्या जीवना कोळीवाड्याची हळद मी तुम्हाला आज दाखवणार आहे। प्रथम मयुरी हळदीच्या दिवशी म्हणजेच मुहूर्त आहे, आता सकाळचे जवळजवळ 8:15 वाजलेले आहेत आणि 9 ते 10चा हा हळदीचा मुहूर्त आहे। प्रथम आपण जाणार आहोत आपल्या मंदिरामध्ये, कुलदेवतेला वंदन करून मंदिरामध्ये जाणार आहोत, श्रीराम मंदिरामध्ये जाणार आहोत, होळीजवळ जाणार आहोत। आणि त्यानंतरचा जो जल्लोष असणार आहे, आमच्या हळदीची गाणी, आपल्या मेघराज प्रथमेशच्या लग्नाच्या वेळी ती गाणी ऐकला असाल, ती पुन्हा एकदा आज आपल्या जीवना कोळीवाड्याची गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। चला तर तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत मयुरीच्या हळदीला। आज आपल्या मयुरीची हळद आणि आपण सुद्धा कुलदेवतेला वंदन करतोय। एळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। चला, आपल्या घरचे मंडळी आता यायला लागलेले आहेत सगळेजण। हे बघा, आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत, लक्षभाऊ सुद्धा आहेत आणि इकडे महिला मंडळांची लगबग चालू झालेली आहे। इकडे एक मॅचिंग आपल्याला पाहायला मिळते बघा, इकडे तयारी चालू आहे आणि आपण बाहेर जातोय ते म्हणजे महिला मंडळ बघा काय करतायत, बिर्ड सोलतायत। हे बघा, इकडे सगळ्या जणी बसलेले आहेत आणि आपली काकी मावशी सुद्धा आहे बघा, रजनी मावशी आहे। हे बिर्ड बघा किती आहे हळदीला। आज सगळं वराड मंडळी आणि आपले श्रीवर्धनकर सुद्धा पाहायला मिळणार आहेत, त्याच्यामुळे ही भाजी बघा किती आहे। काय मावशी काहीतरी म्हणते, सोड्यांचा कालवण। आज बुधवार आहे, सोडे। काकी आज काय नवीन? काकी आपल्याला ताजी ताजी मच्छी देत असते, पापलेट, सुरमई वेगवेगळी खायला देत असते। आज आपल्या मयुरीच्या हळदीला छानपैकी बिर्ड्याचं जेवण असणार आहे मावशी बघा। चला तर आता आपण निघालेलो आहोत सगळ्या जणी आणि सगळेजण आपल्या मंदिरामध्ये मयुरीला घेऊन। इकडून आपल्याला पाहायला मिळते मयुरी आलेली आहे। प्रथम आपल्या कुलदेवतेला वंदन करते बघा, कुलदेवतेला वंदन मयुरी करते। मयुरी आपल्या आईबाबांच्या पाया पडते बघा, माझे सासू सासरे। चला, आता आपण निघालेलो आहोत। बँजो सुद्धा आता त्या ठिकाणी वाजतोय बघा, आवाज येतोय आणि छान गाणी सुद्धा आपल्याला यांची ऐकायला येणार आहेत। चला, श्रीराम मंदिरामध्ये आपण निघालेलो आहोत। इकडे ज्येष्ठा ही बघा धनु आहे, धनु निकिताची ही मॅचिंग आपल्याला पाहायला मिळते बघा। मयुरी सगळ्यांच्या पाया पडते, माझ्या सुद्धा पाया पडायला आलेले बघा। चला, आपण सुद्धा आशीर्वाद देऊया। आणि माझे साडू
आपण आपल्या जिवना कोळीवाड्यातल्या श्रीराम मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि छान असं श्रीरामांचं पण आपल्याला दर्शन होणार आहे. प्रथम आपण जय जय प्रथम आपण श्री गणेशाच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय. छान असं दर्शन मयुरीने श्री गणेशाचं घेतलेलं आहे आणि इथे फुलांची जी आरास केलेली आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रभू श्रीरामांचं दर्शन आता आपल्या सर्वांना होणार आहे. इथे सुद्धा छान अशी फुलांची आरास केलेली आहे बघा. छान भगवंताला जो टिळा लावला जातो पांडुरंगाला त्या प्रतिकृतीमध्ये ही फुलांची आरास या ठिकाणी केलेली आहे. प्रभू श्री राम भगवान श्री लक्ष्मण आणि सीतामाईचं सुद्धा छान असं दर्शन झालेलं आहे बघा. आणि इथे दास्यभक्ती सुद्धा आहे. दास्यभक्तीचं सुद्धा छान असं दर्शन आपल्याला घडतंय. आता मयुरी सुद्धा श्रीरामांचं दर्शन करते बघा. प्रभू श्रीरामाला विडा ठेवताना आणि लग्नपत्रिका ठेवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. छान असं दर्शन आपल्याला प्रभू श्रीरामांचं होते बघा. अति प्राचीन असं आपलं प्रभू श्रीरामांचं हे मंदिर जिवना कोळीवाड्यातलं जे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला सुद्धा मिळतं. छान असं दर्शन आपल्याला प्रभू श्रीरामांचं झालेलं आहे आणि आता आपण घराकडे निघतोय. पण प्रथम आपण काकाच्या घरी जाणार आहोत ना. तिकडे देव वगैरे आपल्या ठेवलेला आहे आणि छान तिथे सुद्धा पूजा वगैरे होणार आहे. आणि मयुरीची छान कोळीवाड्याची हळद बघा. बँजो वाजवायला लागलेले आहेत आणि कोळी गाण्यांवर संपूर्ण जिवना कोळीवाडा आता थिरकणार आहे. तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बघून राहा.
आता चंदर काकांच्या घरी आलेलो आहे. मयुरीचे काका आहेत चंदर काका, आणि यांच्या ठिकाणी देव ठेवलेला असतो आणि त्या देवाची यथासांग पूजा या ठिकाणी केली जाईल. चला आपण चंदर काकांच्या घरी आलेलो आहोत. चंदर काका इथे आहेत बघा. चंदर काका दिसत आहेत आपल्याला. छान असं देवाला सुद्धा या ठिकाणी नमसवलेलं आहे आणि आपलं हे कार्य चांगलं पार पडू दे असं देवाजवळ गाऱ्हाणं पण घातलेलं आहे. चला या ठिकाणी आता मयुरीची आरती वगैरे केली जाईल आणि आपण आपल्या या देवाला, आपल्या कुलदेवतेला लग्नासाठी घेऊन जाणार आहोत, आपल्या घरी घेऊन जाणार आहोत. आणि छान अशी ही मयुरीची हळद, आमच्या जीवना कोळीवाड्यातली ही मयुरीची हळद आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळे सौभाग्यवती आहेत, सगळे मूर्तीने आहेत. इकडे मयुरेला मुहूर्ताची हळद लागते बघा. आपल्या कुलदेवतेजवळ म्हणजेच आपल्या कुलदेवतेला या काकांच्या ठिकाणाहून नेणार आहोत आणि इथे हळद लागली गेली बघा मयुरीला. कीर्तिताई सुद्धा हळद लावते बघा. दीपा मामी सुद्धा मयुरीची आरती करते आणि आता मयुरीला मुहूर्ताची हळद लावते बघा. इकडे ज्येष्ठा मावशी जवळ आलेली आहे बघा. मावशीला बघते आणि मावशी सोबत आधीच 15 दिवस आधीच आलेली होती ज्येष्ठा मावशीच्या या लग्नासाठी. सुंदर अशी ही प्रथा आमच्या जीवना कोळीवाड्यातली. आणि कोळ्यांची हळद पाहायची तर ही मजाच वेगळी असते. नाच गाणी आणि पुरातन जी गाणी असतात पूर्वीची ती गाणी सुद्धा छान अशी आपल्याला ऐकायला मिळतात. लता वहिनी सुद्धा मुहूर्ताची हळद लावते बघा, आरती करते प्रथम. आणि आता मयुरीला या ठिकाणी बघा सगळ्याजणी हळद लावणार आहेत आणि आपल्या घरी सुद्धा जाणार आहोत आणि तिथे हळदीची गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. वहिनी सुद्धा मयुरीची आरती करतायत. मयुरीला आता मुहूर्ताची हळद लावणार आहेत बघा. उद्या मयुरीचं ठीक 1:30 वाजता 1:35 गुरुवारी उद्या
शुभविवाह आहे. आपण सर्वांनी मयुरीच्या या लग्नासाठी हजर राहावं. इकडे निकिता सुद्धा आहे आणि धनु मयुरीची आरती करते आणि धनु सुद्धा मयुरीला हळद लावणार आहे. छान अशी हळद मयुरीला इथे लागलेली आहे बघा. मुहूर्ताची ही हळद असते ती आता लागलेली आहे आणि थोड्या वेळात आपल्याला छान अशी गाणी आपल्या महिला मंडळांची ऐकायला मिळणार आहेत. निकिता आलेली आहे बघा. निकिता सुद्धा मयुरीची आरती करते. या इकडे या ज्येष्ठा. नको येऊ, नको. निकिताने सुद्धा मयुरीला मुहूर्ताची हळद लावलेली आहे आणि सुरेखाताई आलेली आहे बघा. सुरेखाताई सुद्धा मयुरीची आरती आणि मयुरीला हळद लावणार आहे. चला तर मयुरीला या ठिकाणी मुहूर्ताची हळद लागलेली आहे. आपल्या देवतेला कुलदेवतेला घेऊन आपण आता आपल्या घरी निघणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला या महिला मंडळांची जी गाणी ऐकायला मिळणार आहेत आणि छान आमची प्रथा हळदीची आणि संपूर्ण आपल्या पंचक्रोशीतून जे गावकरी येणार आहेत हळदीसाठी ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. देवाला पण घे, देवाला पण घे. अर्चना नाही.
उजवा पाय टाका.